अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार श्रोतेहो. आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 34 या अध्यायाचं श्रवण करणार आहोत. रुद्रध्याय महिमा वर्णन नाम असं हे आजच्या अध्यायाचं नाव आहे. अध्याय 34 आहे कर्मविवरण भागातील. तुम्ही जर ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आपण चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून श्री गुरुचरित्रातील संपूर्ण अध्याय पहिल्यापासून ते अध्याय 52पर्यंत संपूर्ण अध्याय तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये यूट्यूबवर तुम्हाला पाहता येतील. जेणेकरून प्रभू दत्तात्रयाची मूर्ती डोळ्यासमोर ठेवून आपण याचं अध्ययन केल्यास, श्रवण केल्यास, मनन केल्यास, चिंतन केल्यास प्रभू दत्तात्रयाच्या कृपाशीर्वादानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि आपण ह्या नवीन डिजिटल युगामध्ये सुद्धा प्रभू दत्तात्रयाचा सद्गुरूंचा आशीर्वाद घेऊन आपण आपलं जीवन सद्गदित आनंदात ठेवू शकतो. तर सुरुवात करूया श्रोते हो. अध्याय 34 रुद्राध्याय महिमा वर्णन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. श्री सद्गुरुमनती दाम्पतासी ऐक हो पराशर ऋषी तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरूपी तया राजकुमाराचे पूर्वजन्मीचे चरित्र साचे विस्तार करोनी सुविधावे निरूपले ऋषीश्वर. संतोषिनी तो राजा लागला त्याचे पादपूजा कर जोडनिया ओजा विनवतसे परिसा. राजा म्हणे ऋषीरायासी स्वामी निरोपले अम्मासी पुण्य घडले आत्मजासी रुद्राक्ष धारण करुणिया पूर्वजन्मी आज्ञेसी रुद्राक्ष बांधिले ते वैशी तेने पुण्य दशा ऐसी पावले दोघे कुमारक. ज्ञानवंत ते आता जाण रुद्राक्ष करिता ती धारण पुढे त्यांचे लक्षण कवने परे वर्तील भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळ तुम्ही ज्ञानी सांगा स्वामी विस्तारुणी माझे मंत्री कुमारगाचे ऐकोनी रायाचे वचन सांगे ऋषी विस्तारुण दोघा कुमारगाचे लक्षण अपूर्व असे परियसा. ऋषी म्हणे रायासी पुत्राचे होणार पुसासी ऐकता दुःख पावसी कवने परी सांगावे. राजा विनिविते वेळी स्वामी निरोपावे सकळी उपाव करुणी तात्काळी दुःख वेगळा तुझ करसी. ऐसे म्हणता ऋषीश्वर सांगता झाला विस्तार ऐक राया तुझ्या कुमारा वर्ष 12 आयुष्यासे तया 12 वर्षात राहिले असती दिवस 7 8वे दिवशी होईल मृत्यू तुझ्या पुत्रासी प्रियसा. ऐकोनी ऋषीचे वचन राजा मूर्छित झाला तक्षण करिता झाला रोदन अनेक परी दुःखित. ऐकता राजे त्यावेळी लागला ऋषीच्या चरण कमळी राख राख तपोवळी शरणांगत मी तुझा नाना परी गैवारित मुनीवराचे चरण धरित विनवतसे स्त्रिये सहित काय करावे म्हणून या कृपानिधी पराशर सांगता झाला विस्तार. शरण हृदय जगद्गुरु उमाकांत शिवासी मनीचे भय त्याजुनी असावे आता शिवध्यानी तो राखेल क्षुलपाणी आराधावे तयासी. जिंकावया काळासी उपाव असे परेसी सांगेन तुम्हा विस्तारासी ऐकचित्य अवधाराई. स्वर्ग मृत्यू पाताळासी देव एक व्यंकुमेसी निष्कलंक परिये चिदन स्वरूप देखा. ऐसा देव मूर्तिमंत रजो रूप ब्रह्मा ऋषित सृष्टी क्रमण कार्यार्थ वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदासी विदिले तया वीरजंसी आत्मत्व संग्रहासी ठेविले होते उपनिषद. भक्तवत्सल सर्वेश्वर त्याही दिदला वेदसार रुद्राध्याय विस्तार दिदला ब्राह्मणासी तया रुद्राध्यायाचा महिमा
सांगता असे अगम्या याते नाश नाही प्राणा अवे असे प्रियस परत्व शिवात्मक रुद्राध्याय असे अधिक ब्रह्मायाने चतुर्मुख विश्वसृजुले वेदानुमते तया चतुर्मुखी वेदचारी सांगे निकावदनी दक्षिण एका यजुर्वेद निरुपला तया यजुर्वेदात उपनिषदानुसार ख्यात रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवर समस्त देव ऋषीशी भरीची अत्री परेसी अनेक समस्त देवासी सांगे ब्रह्मा तयावेळी तेच ऋषे पुढे देखा शिकवती आपुल्या शिष्यधिका त्याचे शिष्य पुढे ऐका आपुले शिष्याची शिकवले त्याचे पुढे पुत्र पौत्री शिकवले एका पवित्री विस्तार झाला जगत्री रुद्राध्याय भूमीवरी याहुनी नाही अनिक मंत्र त्वरित जपतप साधत चतुर्विध पुरुषार्थ लादे त्वरित परिसा नाना परीचे पातक केला असेल महादोष रुद्रा जावे होय निक तेची पावे परमपद अनेक एक नवल केले ब्रह्मदेवे रचिले देवतीर्थ असे भले स्नानपान करावे तेने कर्म परिहती संसार होय निष्कृती जे जे सद्गुरुशी भजती तेची तारती भवसागर सुकृत अथवा दुष्कृत जे काकी जे आपले हित तैसे पेरले असेल शेत तेच उद्धवे परियसा सृष्टी धर्म प्रवृत्तीसी रचले ब्रह्मयाने परियसी आपले भ्रष्टपुष्टेशी धर्माधर्म पूजिले जे जन धर्म करती इयो शक्य होय गती अधर्म जे राहटते पापरूपी तेची जाण काम क्रोध लोभ खुन मदमत्सर परिपूर्ण अधर्माचे सुतजान इतके नरकनायक श्री सद्गुरु तपल्ल पुराराणी पूक स्वरूप अंतकरणी कामुक असदी परिपूर्णी तेची प्रदान नरकीचे क्रोधे पित्रवदी देखा मातृवदी असदी जे का ब्रह्मात्यादी पातका कन्या विक्रय जे जाण इतके क्रोधापासूनी उद्धवले मनोनी पुत्र झाले जानोनी क्रोधी सुदमनती त्यासी द्विज देव स्वहरण देखा ब्रह्मस्व गेहुणी नेदा जे का स्वर्ण तस्कर ऐका लोभ पुत्र तयाचे नाम ऐशा समस्त पातकासी इमे निरुपले परियसी तुम्ही जाऊन या मृत्यूसी राहाटी करणे आपुल्या गुणे तुम्हा सवे मृत्यू देखाम देईल सर्व उपपातका समस्त पाठवावे नरका जे जन असदी भोरी यमाची आज्ञा घेऊन आली पातके मेदून रुद्र ज्या ते देखून पळून जाती परियसा जावोनिया यमाप्रती महापातके विनवती गेलो होतो आम्ही क्षिती भय किंचित होऊन आलो जय जया महाराजा आम्ही पावलो महाभया किंकर तुमचे म्हणून या प्रख्यात असे त्रिभुवनी आम्ही तुमचे आज्ञाधारी निरप गेलो होतो धरतीवरी पळालो ते तोनी वैनपुरी रुद्र जाते देखून याई शतीवरी राहावयासी शक्ती नाही अम्मासी पाता रुद्र जप्यासी पळतो आम्ही स्वामिया ग्रामोग्रामी नदी तिरी वसती द्विज महानगरी देवालया पुण्यक्षेत्री रुद्र जप करिताती कवणे परी अम्मा गती जाऊ न शके आम्ही क्षिती रुद्र जप नर करती तया ग्रामी जाऊ न शके आम्ही जातो नरापासी वर्तवितो पातकासी होतो नर महादोषी मित्ती नाही परियसा प्रायचित्त सहस्रेशी जे का नवे पुण्यपुरुषी तैसा तुझ परियसी पुण्यवंत होतसे एकादेशमयी भक्तीसी म्हणतो रुद्राध्यायसी तोही पुण्यवंत कैसी होतो स्वामी यमराय तैसे पापी महाघोर पुण्यवंत होय नर भूमीवर कैसे निवारो आम्हा कष्ट होतसे काळा कुट्ट महाविष रुद्र जाप्य आम्ही दिसे शक्ती नवे आम्हासी भूमीवरी जावया
रुद्र जाप्ये विशासी, क्षमन करावया शक्ती तू होसी, रक्षा रक्षका अम्मासी, म्हणून विनवती पातके. इतकी बोलती पातके, एक एक यम तथा मुके, कोपोनी निघाला तवके ब्रह्मलोका त्यावेळी. जावोनिया ब्रह्मयापासी, विनवी यम परियसी, जय जया कमळवासी, जगदृष्ट्या चतुर्मुखा. आम्ही तुझे शरणांगत, आज्ञेवरी कार्य करीत, पापी नगराते आणित, नरक कर्ण पुरासी. महापातकी नरासी, अनवू पाठवतो भुत्यासी, पातकी होती पुण्यराशी, रुद्र जपे करुण्या. समस्त जाती स्वर्गासी, महापातकी अति दोषी, नाश केले या पातकाशी, शून्य झाले नरकवर्ण. नरक शून्य झाले सकळ, माझे राज्य निर्फळ, समस्त झाले कैवल्य, उत्पत्ती राहिली स्वामिया. तुम्ही जाऊन या मनुष्यासी, स्वामित्व दितले भरवसी, रुद्राध्याय निधेसी, केवी करणे दिधलती. या ते उपाव करावयासी, देवा तुझे सामर्थ्य होसी, राखो रोक गा आम्हासी, राज्य गेले स्वामिया. या कारणे मनुष्यासी, पातले लवलेसी, रुद्रजाप्य महाविष, पातकाते जाळीतसे. येणे परी यम देखा, विनवता झाला चतुर्मुखा, प्रत्यक्षात दिसते का ब्रह्मदेव यमाजी. अभक्त भक्तीने दुर्गमेसी, रुद्रजाप्य करती तयासी, अज्ञान लोक तामसी, उपे निवजुनी पडती नर. त्या ते अधिक पापे गळती, त्यासी तुम्ही दंड त्वरिती, जे का जन भक्तिभावे व्यक्ती, रुद्रजाप नरदे. बाधो नका तुम्ही ऐका, सांगावे असे पातका, रुद्रजप्य पुण्याधिका, जय जन मनती भक्तीसी. पूर्वजन्मी पाप करती, अल्पायुषी हो नियुक्तती, तया पाप होय निश्चिती, रुद्रजप करुण्या. दैसा अल्पायुषी नर, रुद्रजप करिता निर्भर, पापे जाऊन या निर्धर, दीर्घायुष्य होय देखा. तेजो वर्चस्व बालश्रुती, अनु आरोग्य ज्ञान संपत्ती, रुद्र जपता वर्धती, एक यमा एक चित्ते. रुद्राजाप्य मंत्रैसी, स्नान करते ईश्वरासी, तेची उदक भक्तीसी, जे जन करती स्तनपान, त्याते मृत्यू भय नाही, अनेक एक नवल काही, रुद्रजाप्य पुण्यदेही, स्थिर संजीव फळासे. रुद्र जपोनिया उदकासी, स्नान केलिया नारसी, मृत्यू भीतसे तयासी, तोही तारील वर्ण भावी. शतर रुद्र अभिषेकासी, पूजा करती महेशासी, ते न जन होती शतायुषी, पापमुक्त परियसा. जाणे जाणोनी मानसी, सांगावे आपले दुतासी, रुद्रजप्पे द्विदासी, बाधा नको म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्मावचन, यम आला आपले स्थाना, मरणी पराशर जाना, राया पुढे निरपले. आता तुझे कुमारासी, उपाय सांगन परियसी, 10 सहस्र रुद्रेसी, स्थानपन्न करी शिवासी. 10 सहस्र वर्षावरी, तुझे पुत्र वाचती स्त्री, राज्य करतील धुरंधरी, जैसा इंद्र अमरनाथाय. त्याचे राज्य श्रेयसी, नाश नवे परियसी, अकंटक संतोषी, राज्य करती तुझे सुत. बोलवावे दुजासी, द्विसज्जन शांतासी, ज्ञानी यज्ञ निष्ठासी, पाचारावे परियसा. ऐशा विप्रा करवी देका, करावे शिवासी अभिषेका, आयुष्य वर्धले कुमारका, सद्य श्रेय होईल. येणे परिरायासी, सांगे पराशर ऋषी, राजा आनंद भरतेसी, आरंभ केला तयावेळी. जैसे पराशर सद्गुरु, निरोप दिदला द्विजोरू, तैसे बोलविले सहस्रू, विद्वान सज्जन ब्राह्मणासी. शतसंख्या कलशासी, पुण्य विशोषेसी, विधीपूर्वक शिवासी, अभिषेकले परियसा. त्याची जळे पुत्रासी, स्नान करवी प्रति दिवसी, येणे परे 7 दिनसी, आराधिला ईश्वर. अवघाची झाली 7 दिन 7, मूर्छा आली अकस्मात, क्षण पडला मोहात, परिशरे रक्षले. तया समवी औचिता,
वाक्य राहिले अदृश्यता सवेची दिसे अद्भुता दंडहस्त महापुरुष महादष्ट्र भयंचकित आले होते महादूत समस्त द्विज रुद्र पडत मंत्र संवत्सरे वेदादी मंत्र अक्षता संवत्सरी घालोनिया तया कुमारावरी दूत पाती उभे दुरी जवळी येऊ न शके म्हणती होते महापापनाश कुमारावरी टाकू देत दंडहस्त शिवदूती मारू आले त्यावेळी भयचिंकित महादूत पळून गेले त्वरित पाठी लागले शिवदूत वेद पुरुष स्वरूप देखा येणे परी दुजावर राक्षस तया राजकुमारा आशीर्वचन देती थोरा वेदश्रुती करुणिया इतकिया राजकुमार सावध झाला मनस्थिर राजया ते आनंद थोर समारंभ करीत असे पूजन केल्या दुजा रायांसी भोजन झाले समस्तासी तांबुलादी दक्षिणेसी संतोषिले महाराजे संतोषिनी महाराजा सभा रजली ओ महाओजा बैसोनी समसदुजा महाऋषी सिंहासनी राजा आपुले स्त्रिये सहित भोजन केले इष्टसुत एवणी बैसला सभेत महानंद वर्तला तया समयी ब्रह्मसुत नारद मुनी आला त्वरित राजा जाऊनी सन्मुखात अभिवंदले तयावेळी पूजा करी उपचारी राजा साष्टांग नमस्कारी विनवतसे अवसरी कर जोडून परियसा राजा मने रुचीसी तू त्रैलोक्य हिंडदासी काय वार्ता आणलीयसी अपुर काही निपजे नारद मने रायासी गेलो तो कैलासासी येता देखील मार्गासी अपूर्व झाले परियसा महामृत्यू दुंडासहित न्यावया आला होता तुझा सुत सर्वेचे घेऊन शिवदूत तया मृत्यूसी पराभोले यमदूत पळून जाती तया यमा पुढे सांगती अमुते मारले शिवदूती कैसे जावे क्षितिजासी यम कोपे निघाला वीरभद्रा पासी गेला मने दूता का मार दिला निरापराध स्वामिया निर्ज कर्म बंधनेसी राजपुत्र गतयुषी याते अनिता दुतासी का मारले शिवदूती यावेळी वीरभद्र कोपोनी झाला महारुद्र वर्षादिविधी 10,000 आविष्य असे राजकुमारा न विचारता चित्रगुप्ता वाया पाठवले त्वादुता वैकुंठी केले शिवदूते जीव सोडिले तुझे दूत बोलून शिवगुप्ता विचारावे आयुष्य क्षिप्ता म्हणून पाठविले दूता चित्रगुप्ता पाचारिले ऐ पुसता चित्रगुप्तासी काढुनी पाती पत्रासी 12 शब्द वर्ष आयुष्यी राजकुमार लिल्यासे तेची लिहिले होते अनिक 10,000 वर्ष देख या पाहुणी यम धरिशंका मने स्वामी अपराध वीरभद्रा ते बंधुनी यम गेला परतोणी आम्ही आलो ते तोणी म्हणून सांगे नारद रुद्र जापे पुण्य करिता आविष्य झाले तुझ्या सुता पूजते जिंकले सत्या पराशर सद्गुरु करिता ऐसे नारद सांगोण निघाला तेथून पराशर महामुनी निरोप घेता रायाचा समस्त गेले दुजावर राजे हर्ष निर्भर राज्य केले दुरंदर पुत्र पौत्री महीवर ऐसा रुद्र अध्याय महिमा पूजा करावी श्री गुरु ब्रह्मा ले भेने न लगे काळयमा सद्गुरु मनती तयासी सिद्ध मने नामधारकासी ऐसी कथा विस्तारेसी सद्गुरु सांगती दंततसी प्रेम भावे करुणिया या कारणे श्री सद्गुरुशी प्रति बहु रुद्रेसी पूजा करती भक्तीसी रुद्र अध्याय करुणिया बनोनी सरस्वती सांगे गंगाधर सांगे श्री सद्गुरु चरित्र विस्तार ऐकता तरती भवसागर लाधेचारी पुरुषार्थ इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरु नरसिंह सरस्वती प्रख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्र अध्याय महिमा वर्ण नाम चतुर्दशो अध्याय गूढ़ श्री सद्गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त